राज्यात ओबीसी वर्सेस मराठा वाद असा सुरू असतानाच आता ओबीसी मधील वंचित ओबीसीने सुद्धा लढा पुकारलाय। ओबीसी मधील जे वंचित जाती आहेत यांच्यासाठी शासनानं वेगळा प्रवर्ग देण्यात यावा या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या केमडी बीच चौक येथे वंचित ओबीसीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शासनानं आंदोलन करण्याच्या मागणीला गांभीर्यानं घेतलं नाही तर यापेक्षाही तीव्र पद्धतीचा लढा उभारू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालंय। आमची मागणी अशी आहे की वंचित जे मायक्रो वंचित ओबीसी आहे या समाजाला एक वेगळा प्रवर्ग द्यावा। जसं एससी एसटी साठी जसे राखीव जागा आहेत नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये। आणि दुसरी मागणी आमची प्रमुख अशी आहे की मायक्रो ओबीसीला एक मायक्रो ओबीसीचं महामंडळ तयार करून त्यात 500 कोटी रुपयाची तरतूद करावी आणि मायक्रो ओबीसीतला कुठलाही उमेदवार त्या याच्या महामंडळामध्ये गेला त्याला 15 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावं ही आमची मागणी आहे। अडचणी काय येतात? अडचणी येण्याचं कारण आम्ही अडचणीतच कायमस्वरूपी अडचणीतच असल्यामुळे आम्ही जे आज उठलोय, पेटून जे उठलोय सगळा समाज, आम्ही लेकरा बाळा सहित आज रोडवर आलेले। आम्ही पेटून उठण्याचं कारण हे की आम्ही कुठपर्यंत हा त्रास सहन करायचा। अडचणी म्हणजे आता विचार करा, जर आम्ही आमचं जे दुकान आहे त्या दुकानांमध्ये काम करत असताना आम्हाला पार हिणवलं जातं, हिणवून केलं जातं। एक 10-20 रुपयात तो माणसाला खरेदी करून टाकतो, इथपर्यंत हिणवलं जातं। काय होतं की आम्ही दिवसभर ज्यावेळेस काम करतो तो घरी ज्यावेळेस जातो तर तेव्हा पश्चाताप डोक्यात येतो की आपल्याला कोण काय बोललं, कसं बोललं। म्हणजे पैसाही आम्हाला मिळतो ना तर तोही मनाला समाधान होईल असं होत नाही।